हॅलो, आज आपण बनवणार आहोत उडीद डाळची भाजी। त्यासाठी आपण अर्धी वाटीपेक्षा कमी उडीद डाळ घेतलेली आहे आणि अर्धी मूठ ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। आता ही आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। भाजीला आपण फोडणी देऊयात। त्यासाठी आपण 2 पड्या तेल हे कुकरमध्ये टाकलेलं आहे। चिमूटभर मोहरी, अर्धा चमचा जिरे, आपण 7-8 लसणाच्या पाकळ्या ह्या कट करून घेतलेल्या आहेत आणि 2 मोठ्या बारीक मिरच्या ह्या चिरून घेतलेल्या आहेत। ते आपण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊयात। एक चमचा धने पावडर देखील टाकून घेऊयात। चिमूटभर हळद। आता हे व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। आपण त्यामध्ये पाणी हे हळूहळू सोडून घेऊयात। 2 ग्लास पाणी आपण या ठिकाणी टाकलेलं आहे। आता आपण ही जी डाळ धुतलेली आहे ती आपण यामध्ये सोडून देऊ आणि व्यवस्थित एक शिट्टी ही घेऊ। म्हणजे फक्त 5 मिनिट शिजू द्यायची भाजी कुकरचं झाकण लावून। जास्त वेळ नाही शिजू द्यायची, नाहीतर भाजी डाळ खूप जास्त शिजून जाईल आणि खूप नरम होऊन जाईल। खूप जास्त शिजू नाही द्यायची आहे, कारण ही कुकरमध्ये खूप लवकर शिजते। चवीनुसार मीठ, तुम्ही बघू शकतात भाजी या ठिकाणी शिजली गेलेली आहे। व्यवस्थित छान खूप जास्त शिजलेली पण नाही आणि खूप अशाच झटपट आणि कमीत कमी साहित्यात होणाऱ्या रेसिपीजसाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।